myssc.in. HOTS, लॉजिकल थिंकिंग एज वेल एज लॅटरल थिंकिंग. हॉट्सला किती आन्सर्स असतात ते आपण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघूया. बघा, मॅथमॅटिक्सच्या आधारे हे सांगितलंय की 6 क्वेश्चन, एक क्वेश्चन इज 1 बट आन्सर्स आर डिफरंट 6. ऑपरेशन्स बघा, इन द फर्स्ट स्क्वेअर ऍडिशन इज देअर, इन द सेकंड सबट्रॅक्शन, थर्ड डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड स्क्वेअर. हिअर मल्टिप्लिकेशन एज वेल एज डिव्हिजन इज देअर. So many, if one question is there, so many views are reflected by the child. Child has his own ability. And कोणताही क्वेश्चन आम्ही ओपन एंडेड देऊ आणि त्या ओपन एंडेड क्वेश्चनला so many views should be reflected by the student. अशा प्रकारचे हॉट्स क्वेश्चनचे आन्सर्स असतात आणि मोस्ट रिलेव्हंट आन्सर शुड बी एक्सेप्टेड बाय द बोर्ड ॲज अ टॉपर केस. टॉपर केसेस काढताना खरं तर आम्हाला हे चॅलेंजेस आहे की किती मुलं बसले. 20 लाख स्टुडंट्स आर अपियर फॉर दिस एक्झाम आणि याच्यामधून टॉपर केसेस शोधून काढणं. दिस इज द चॅलेंज फॉर अस ऑल्सो. नेक्स्ट वन, दिस इज द नेक्स्ट टाइप ऑफ लर्निंग स्ट्रॅटेजी, प्रिपरेशन ऑफ फ्लो चार्ट. द टायटल ऑफ द सायन्स चॅप्टर इट सेल्फ अ क्वेश्चन. प्रत्येक चॅप्टरचा टायटल, शीर्षक हाच एक क्वेश्चन आहे. विच इज दिस लेसन नंबर 5. Very good. The cell unit, basic unit of life. See that tissue, group of cells. Organ, group of tissues. Organ system, group of organs. And last word, organism, living thing. It may be multicellular or unicellular. हा एक क्वेश्चनचा प्रकार झाला. जेव्हा शिक्षक अशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच शिकवतील त्यावेळी 11वी 12वीला ही मुलं अत्यंत व्यवस्थितरित्या नीटमध्ये सक्सेसफुल होतील आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये टॉपर केसेस पर्यंत पोहोचू शकतील. नेक्स्ट वन, आता आम्ही देर आर मोस्टली 3 टाइप्स ऑफ फिगर्स. दोज फिगर्स आर स्ट्रक्चरल फिगर्स, फंक्शनल फिगर्स अँड स्कीमॅटिक फिगर्स. स्कीमॅटिक फिगर्स इंट्रोड्यूस द प्लेसमेंट ऑफ द ऑर्गन्स or the structure. Structural figures introduce the structure of the figure and functional figure introduce the function of that diagram. म्हणजे अशा प्रकारच्या आतापर्यंत प्रश्नाचा प्रकार कसा असायचा की ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग दिस टाइप ऑफ डायग्राम्स वी विल गिव्ह द डायग्राम्स इन द क्वेश्चन पेपर अँड यू शुड फाइंड आउट द मिसिंग पार्ट इन द डायग्राम, लेबल द डायग्राम और कंप्लीट द डायग्राम. कळलं की क्वेश्चन पॅटर्न इज चेंज. होल फिगर ही येणार नाही. इन्स्टेड ऑफ इट मिसिंग पार्ट, कंप्लीट द डायग्राम, label the diagram 1 2 3 4. The labeling will be given. You should write it. Means detailed study of the figure is essential, not drawing. Drawing should be perfect in proportionate, but this is the lateral thinking according to the diagrams. Education system मध्ये 15 types of diagrams असतात. आपल्याला हे कधी माहीतच नसतं. इतका डिटेल स्टडी अगदी खूप वर्ष टीचिंग करणाऱ्या शिक्षकालाही माहिती नसतं. आम्ही फक्त 3 टाइप्स ऑफ diagrams are introduced in this 9th and 10th. 9th and 10th is a combo package. हे कॉम्बो पॅकेज आहे. 9 चा बेस काही चॅप्टर्स 10 साठी आवश्यक आहे. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट वन, डिसाइड युअर गोल. फर्स्ट डिफाइन इट. द नॉलेज अबाउट द एक्झिस्टन्स ऑफ गोल इज कॉल्ड एज डेस्टिनेशन. Next, don't confuse goals with dreams and desire. Goals should be deadline, action plan. It should be must. What must? See that. Measurable, uncluttered, specific and time bound. आपल्याला 2 वर्षात 10वी व्हायचं नाहीये. 7 महिन्यात 10वीचा पोर्शन कंप्लीट करायचा आहे. टू द पॉइंट, परफेक्शन अँड इच सेकंड यू शुड बी युटिलाइज फॉर द गुड पर्पज. प्रत्येक क्षण हा छान कारणासाठी वापरायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्याची गरज आहे. पीस ऑफ माइंड अँड अवर इंटेलिजन्स, आपलं ब्रेन, या दोघांचं कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. 3 इडियट्स पासून लांब राहा. तो म्हणजे तुमच्या घरात असलेला टीव्ही. दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्या जवळ असलेलं इंटरनेट, कम्प्युटर आणि तिसरं म्हणजे मोबाईलवरून चालणारे तुमचे टेक्स्ट. याने तुमची चंचल मोबाईल पिढी तयार केलेली. स्टॅबिलिटी ऑफ माइंड इज इसेन्शियल फॉर अचिव्हिंग युअर सक्सेस. त्यामुळे ते बघा, टाइम बाउंड राहा. नेक्स्ट वन, क्वालिटी टाइम. पेरेंट्स ऑल्सो शुड स्पेंड क्वालिटी टाइम फॉर युअर चाइल्ड. Prepare timetable, your strong subjects and weak subjects. Board has given the option of 5 subjects.
5 सब्जेक्ट्सचा ऑप्शन बोर्डने तुम्हाला दिलेला आहे. बेस्ट ऑफ 5 दॅट पॉलिसी इज नेम्ड ॲज बेस्ट ऑफ 5. कोणते 5 सब्जेक्ट्स आपले आहेत ते ठरवा. युअर परफॉर्मन्स फॉर देम, बॅलन्स अँड फ्लेक्झिबल टाइम टेबल. नेक्स्ट वन, दिस इज फॉर 10 pictorial forms. I have just described the different types of figures. Activity based learning is essential. Next one, this is hydrogen and helium. This is for lesson number 2. 9वीचे lesson 1, 4, 8, 16 are essential for the study of 10th. तुम्ही 9वी मध्ये शिकलात की पुस्तक बाजूला टाका असं नाही. इट्स अ कॉम्बो पॅकेज. 9वीचे केमिस्ट्रीचे सगळे पार्ट्स जर केलेत तर यू आर एबल टू स्टडी ऑल द होल चॅप्टर्स फॉर 10th स्टँडर्ड. आता याच्यावर ऍक्टिव्हिटी बेस्ड काय येऊ शकतं. प्रिव्हियस स्लाइड. ऍक्टिव्हिटी बेस्ड, इफ आय ब्लो द 2 types of balloons, one by mouth and one is filled by hydrogen, which will rise up higher? Hydrogen. Why? It is lighter than, that is called as a daily application of hydrogen, halogen groups. अशा प्रकारचे प्रश्न यांना हॉट्स क्वेश्चन म्हणतात. 1 मार्क पासून 5 मार्क्स पर्यंत हॉट क्वेश्चन असतात. असं लक्षात घेऊन ठेवू नका की 5 मार्क्स क्वेश्चन म्हणजे फक्त हॉट क्वेश्चन. हॉट क्वेश्चन हा 1 मार्कापासून कुठेही स्टार्ट होतो. हा 1 मार्काचा हॉट क्वेश्चन झाला. पिक्टोरियल डिस्क्रिप्शन मीन्स प्रॉपर्टीज. यू शुड लर्न द फर्स्ट प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज आर रिलेटेड टू द ऍक्टिव्हिटीज अँड व्हॉट्स द यूज ऑफ इट. नेक्स्ट वन, दिस इज द बेस ऑफ द केमिकल रिएक्शन्स. 10वीत गेलात की सेक्शन ए मध्ये 2nd चॅप्टर आहे, सेक्शन बी मध्ये 8th चॅप्टर आहे. दॅट इज क्वाइट डिफिकल्ट फॉर द चिल्ड्रन, बट दीज आर द बेस ऑफ द 2nd and 8th चॅप्टर. नेक्स्ट वन, दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ गॅस. कीवर्ड्सने अभ्यास करा. सायन्स कीवर्ड्सने अभ्यासायचं. क्वाइट इझी आहे. आपल्याला वाटतं की आपण सगळं पाठ करत बसायचं, तसं नाही आहे. नेक्स्ट वन, व्हॉट्स द स्टडी. Reading the textbooks and allied books, or you can use the websites which are authenticated and those are given at the last page of the science. Listening and observation, understanding the process, application of it in exams, result, and that is evaluation. Next one, Newton's first law. It is related to inertia. Second law, momentum. Third law, that action reaction is equal and opposite. Next one, momentum. Momentumचा इक्वल बॉल्स असतील, वेन दे कोलाइड टू इच अदर व्हॉट हॅपन्स. सपोज स्कूटर अँड ट्रक, दे मेट अन ऍक्सिडेंट. कशावर जास्त इफेक्ट होणार आहे. ऑब्विसली स्कूटर. वाय? मास इज लेस म्हणजे पी इज इक्वल टू एमव्ही. इट डिपेंड्स अपॉन द मास. दॅट इज ऍप्लिकेशन. म्हणजे अशा टाईपचे इक्वल, 1 बिगर, 2 मीडियम, 1 बिगर, लेस. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ, दॅट इज कॉल्ड एज द मोमेंटम विच इज यूज इन अवर लाईफ. हे डेली ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट वन, असे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ज्यावेळी 12 मार्च 2012ला पहिली आमच्या ह्या एनसीईआरटी सिलेबस परीक्षा झाली. आता ऑक्टोबरला, 13 ऑक्टोबरला झाली. ऑक्टोबरचे त्या मानाने क्वाईट इझियर क्वेश्चन पेपर्स असतात, पण मार्चला झाले त्यावेळी असं ऍप्लिकेशन दिलं होतं. दॅट इज द ह्युमन आय अँड हिअर इज द कॅमेरा. व्हॉट द सिमिलॅरिटी बिटवीन 2, हे जे काढणं, सिमिलॅरिटी, ऍप्लिकेशन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इट, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर भर द्या. नेक्स्ट वन, आतापर्यंत सकाळपासून ज्ञानरचनावाद, हू डिस्कवर्ड इट. सायन्स इज ऍब्सोल्यूट अँड नो वन इज सुपिरियर अँड नो वन इज इन्फिरियर. याच्यामध्ये आतापर्यंत माहिती फक्त विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबली जायची. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग डिस्कशन मेथड, पेअर मेथड, डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटी, हे जे आहे आपला पियर ग्रुपने सुद्धा छान शिकलं जातं. इन्फॉर्मल लर्निंग आपल्याला खूप मोठं करतं. जाता शिकवणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही पद्धत कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच, पिक्चर डिस्क्रिप्शन ज्यावेळी मेथड शिकवते त्यावेळी हे शिकवणं आवश्यक आहे. की आतापर्यंत आपण जस्ट पासिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन हेड टू अनदर, पण व्हॉट अबाउट द कोलॅबोरेशन लर्निंग, व्हॉट इज द ग्रुप ऍक्टिव्हिटी, हे महत्वाचं आहे. पेरेंट्सचा रोल हा आहे आपल्या स्टुडंट्सना, आपल्या पाल्यांना अशा प्रकारे शिकवणं. नेक्स्ट, thorough study of chapter, exercise behind the chapter, practice of numericals, practice of diagrams. I have explained the diagrams, importance of diagrams. Pay attention to experiments and weekly revision. Next one. This is the message for parents. Students need to be taught to be thinkers. विचार प्रवर्तक विद्यार्थ्यांना बनवा. आणि तेच आमच्या सर्वांचं एम आहे की अत्यंत विचार प्रवर्तक बनवायचं. डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया, आयसीटी वगैरे हे येते, ह्याचा यूज करा, पण हा विधायक कार्यासाठी पाहिजे. फॉर कन्स्ट्रक्टिव्हिझम,
नॉट फॉर डिस्ट्रक्टिव्हिझम. सायन्सचा यूज हा कन्स्ट्रक्टिव्हिझमसाठी पाहिजे. दिल्लीला ज्यावेळी आमचे सेमिनार्स होतात त्यावेळी आम्ही जीव तोडून सांगत असतो की अशा प्रकारे सायन्स वापरलं पाहिजे, बॉम्ब तयार करून त्याच्यासाठी नाही. व्हॉट्स द कॉन्स्टिट्युएंट्स हे माहिती असले पाहिजे, त्याच्यासाठीच विधायक हे मेन आहे. नेक्स्ट पेडॅगॉगी. मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं ऑब्जेक्टिव्ह आर चेंज, पेडॅगॉगी शुड बी चेंज, डिफरंट टाइप्स ऑफ पेडॅगॉगिकल चेंजेस आर देअर, डिडक्टिव्ह टू इंडक्टिव्ह, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच अँड यूज ऑफ आयसीटी. आयसीटी हे पण बुक छान आहे आणि त्या आयसीटी मध्ये सायन्स मॅथ्स कसं यूज करावं हेही सांगितलेलं आहे. हा सुद्धा आयसीटीचा उपयोग आहे. पूर्वी आम्ही असे सेमिनार्स घ्यायचोच नाही, आता हे 2-3 वर्षापूर्वी असे घ्यायला लागलो होतं, कारण ते व्हिज्युअलाइज होणं गरजेचं आहे. एवढं सगळं सगळे शिक्षण क्षेत्रातले पालक नसतात, त्यांना इझियर वेने कळावं. आयसीटीचे पण मी कोऑर्डिनेटर आहे, पण आयसीटीचा यूज जास्तीत जास्त करणं अपेक्षित आहे. पण त्याला तारतम्य हवं, बॅलन्स लाईफ हवं. अदरवाईज आयसीटी सतत वापरत बसलं तर दॅट इज डेंजरस टू ह्युमन हेल्थ ऑल्सो. इव्हॅल्युएशन, ओपन एंडेड क्वेश्चन्स, अनालिटिकल क्वेश्चन्स, क्वेश्चन बेस्ड ऑन हॉट्स अँड स्कूल बेस्ड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. आत्ता हे दिलेलं आहे, हे तुमच्यासाठी नाही, ह्याच्यात बदल होणार आहे. नेक्स्ट वन. ओके, थँक्यू व्हेरी मच. घाई मेन पॉइंट्स डिलिव्हर केलेले आहेत, आमचं ऑब्जेक्टिव्ह आणि तुम्हा सर्वांचं कौतुक. इतक्या वेळ तुम्ही बसले आहात, थँक्यू व्हेरी मच. विश ऑल द बेस्ट माय चिल्ड्रेन. ओके.